भाजपकडून 12 तास बंगाल बंदची हाक, नबंदा आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर केल्यानं बंदची हाक, बस चालकांना हेल्मेट घालण्याची सक्ती। माडाच्या 388 इमारतीमधील रहिवाशी करणार आंदोलन, मुंबईतील आझाद मैदानात रहिवाशी करणार आंदोलन, पुनर्विकासाच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष कृती समितीच्या वतीनं आंदोलनाची हाक। समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज, कायदे करून लैंगिक अत्याचार थांबणार नाहीत, बदलापूर प्रकरणावर हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। पुण्यात मनसेच्या शहराध्यक्षांचं फिक्स आमदार म्हणून लागले बॅनर, राज ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा करण्याआधीच बॅनरबाजी, साईनाथ बाबर यांचे फिक्स आमदार म्हणून झळकले बॅनर। कोयनेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, धरणातून होणाऱ्या विसर्गामध्ये दुपारी वाढ करण्यात येणार, धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। गुजरातमध्ये अतिमुसळधार पाऊस, पुरामध्ये 15 जणांचा आतापर्यंत मृत्यू तर 11,000 लोकांचं स्थलांतर। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गावांमध्ये 3 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, घटना उघडकीस आल्यावर स्थानिकांचा पोलीस ठाण्याला घेराव, पोलिसांनी 2 तासातच आरोपीला ट्रेनमधून घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, कपाशी आणि मोसंबीच्या शेतात लावलेला 42 लाखांचा गांजा केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।